आपण 104 चा पेपर शिकत आहोत. त्यामध्ये आपण पहिलं युनिट सुरू केलेलं आहे, मूल्यमापनाची प्रक्रिया. तर आजचा आपला जो मुद्दा आहे तो आहे प्रिन्सिपल्स ऑफ इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाची तत्वे. आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये मूल्यमापन म्हणजे काय, मूल्यमापनाची संकल्पना समजून घेतलेली आहे. मूल्यमापनाचा जो त्रिकोण आहे तो समजून घेतलेला आहे. त्यामध्ये उद्दिष्टे, साधने आणि अध्ययन, अनुभव या गोष्टींची आपण डिटेल माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते ब्लूम्स टॅक्झॉनॉमी याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण ते मूल्यमापनाची तत्वे कोणती आहेत ती पाहणार आहोत आजच्या तासिकेमध्ये. तर मूल्यमापनाचं पहिलं तत्व आहे ऑब्जेक्टिव्ह डिटर्मिनेशन, म्हणजे उद्दिष्ट निश्चिती. बघा, कोणत्याही विषयातील कोणत्याही पाठ्यघटकाच्या अध्यापनातून साध्य करावयाच्या उद्दिष्टांसंदर्भात व्यापक विचार करून जास्तीत जास्त उद्दिष्टे निश्चित करावीत. कोणी करावीत? शिक्षकांनी. आणि ती उद्दिष्टे जास्तीत जास्त साध्य करून घेण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त क्षमता आणण्याच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तीनही क्षेत्रातील जी उद्दिष्टे आहेत त्यांचा विचार करावा आणि त्याचबरोबर त्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्तन बदलाचा विचार करावा आणि त्यातूनच उद्दिष्टे व स्पष्टीकरणे जी आहेत ती निश्चित करावीत. आपण या गोष्टी उदाहरणासह पाहणार आहोतच. बघा, यानंतर मूल्यमापनाचं दुसरं तत्व असं आहे कन्फर्मेशन ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस, अध्ययन अनुभूतींची निश्चिती. यामध्ये काय केलं जातं, तुम्ही थोडक्यात हे मागे शिकलेल्याच आहात. ठरविलेली उद्दिष्टे साध्य होण्यासाठी हेतुपुरस्सरपणे प्रयत्न करावे लागतात किंवा ते केले जातात. त्यासाठी उद्दिष्टनिहाय अध्ययन अनुभूतींची योजना आखावी लागते. वेगवेगळ्या अध्ययन प्रसंगातून अनेकविध अनुभव हे दिले जातात तरच ती उद्दिष्टे साध्य होत असतात आणि त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित जो वर्तन बदल आहे तो घडून येतो. म्हणजे आपण उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती अध्ययन अनुभूती दिली जाते किंवा द्यावी लागतात. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फक्त एकच नाही तर अनेक अनुभूती सुद्धा दिल्या जातात. यानंतर मूल्यमापनाचं तिसरं तत्व आहे कन्फर्मेशन ऑफ टूल्स इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाच्या साधनांची निश्चिती. अध्यापनासाठी अध्यापकाने ठरविलेली उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे कळण्यासाठी त्यांचे मापन करावे लागते. आपण त्रिकोणामध्ये पाहिलेले आहे की वरचा जो आहे त्रिकोणाचा टोक त्यामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे असतात, नंतर अध्ययन अनुभूती असतात आणि साधने असतात तिसऱ्या टोकाला. तर ही जी साधने असतात ही कशाची भूमिका पारत असतात तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या तासिकेमध्ये. वेगवेगळी साधने वापरून त्यांचा पडताळा घ्यावा लागतो. यालाच उद्दिष्टपूर्तीचा पुरावा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? उद्दिष्टपूर्तीचा पुरावा. मूल्यमापनाची जी साधनं आहेत ती काय करतात, मूल्यमापना दरम्यान जी आपण उद्दिष्टे ठरविलेली आहेत ती कितपत साध्य झाली याचा पुरावा देत असतात. मग मूल्यमापनाची ही अनेकविध साधनं असतात. ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये आपण डिटेल अभ्यास करणारच आहोत. प्रत्येक साधनामधून सर्व उद्दिष्टांचे मापन करता येणार नाही. त्याच्यासाठी प्रत्येक उद्दिष्टाच्या मापनासाठी वेगवेगळं साधन वापरलं जातं आणि अध्यापनाची जेवढी उद्दिष्टे समोर ठेवलेली असतात ती सर्व पडताळण्यासाठी कोणकोणती मूल्यमापनाची साधने वापरावी लागतात हे निश्चित करणे म्हणजे काय, तर मूल्यमापन साधनांची निश्चिती करणे. यानंतर चौथा पॉइंट काय आहे किंवा चौथं तत्व, मूल्यमापन साधनांच्या मर्यादांचा विचार किंवा कन्सिडरेशन ऑफ लिमिटेशन्स ऑफ टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन. मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट उद्दिष्टावर आधारित असते आणि त्याच्यातूनच ठरविलेली जी उद्दिष्ट असतात ती साध्य होत असतात. हे लक्षात घेऊनच या गोष्टींचा विचार केला जातो. प्रत्येक साधनाची मर्यादा ही लक्षात घेतली पाहिजे. कोणतं साधन कुठपर्यंत लिमिटेड आहे किंवा त्यातून कोणतं उद्दिष्टाचं मापन होऊ शकतं याचा विचार करावा लागतो. आता प्रश्नपूर्ती हे समजा आहे.
हे काय करेल, फक्त ज्ञान या उद्दिष्टाचंच तो मापन करू शकेल. म्हणजे प्रश्नपूर्ती हे जर आपण समोर साधन ठेवलेलं आहे, या साधनातून फक्त ज्ञान हेच उद्दिष्ट साध्य होऊ शकतं. याच्यातून कौशल्य किंवा मनोवृत्ती साध्य होईल का, तर नाही. कौशल्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वेगळं साधन वापरावं लागेल. यानंतरचं मूल्यमापनाचं तत्व काय आहे, कंटिन्युअस प्रोसेस. ही जी प्रक्रिया आहे मूल्यमापनाची, ही निरंतर चालणारी आहे. कशी निरंतर चालणारी आहे, बघा, उद्दिष्टानुसार अनुभूती देऊन त्या किती प्रमाणात साध्य झाल्या पाहिजे हे पाहिलं जातं. उद्दिष्टे पुरेशी प्रमाणात साध्य झाली नसल्यास परत उद्दिष्टांचा आणि अध्ययन अनुभूतींचा विचार करावा लागतो आणि त्यातून परत मूल्यमापनाचे साधन वापरले जातं. आता आपण जे वरती उदाहरण पाहिलेलं आहे, समजा पूर्ती प्रश्न, हे साधन जे आहे हे कशासाठी उपयुक्त ठरेल, फक्त ज्ञान या उद्दिष्टाचं मापन करण्यासाठी. पण मग कौशल्यांचं, आपण जर कौशल्य हे उद्दिष्ट जर समोर ठेवलेलं असेल तर मग त्याच्यासाठी आपण प्रश्नपूर्ती हे साधन वापरणार का, तर नाही. आपल्याला कौशल्य हे उद्दिष्ट जर आत्मसात करावयाचं असेल तर आपण दुसरं कोणतं तरी साधन वापरणार. म्हणजे आपण काय करतो, अनुभूतींचा, आपण जे अध्ययन अनुभव दिलेले आहेत त्यांचा परत विचार करतो, त्यावरती प्रत्याभरण दिलं जातं आणि जे दुसरं उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या दृष्टीने परत विचार करून दुसरी साधनं वापरली जातात. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया असते ही निरंतर चाललेली असते. म्हणजे आपण एक उद्दिष्ट ठरविल्यानंतर ते उद्दिष्ट साध्य होण्यासाठी एक साधन वापरतो, पण दुसरं उद्दिष्ट त्यानंतर प्रत्याभरण दिलं जातं, म्हणजे फीडबॅक, आणि त्यानंतर अजून जे दुसरं उद्दिष्ट ठरविलेलं आहे त्यासाठी मग अजून कोणतं वेगळं साधन वापरायचं याचा विचार केला जातो. अशी ही मूल्यमापनाची जी प्रक्रिया असते ही निरंतर चालणारी असते. मूल्यमापनाच्या तत्वांमध्ये इतकंच महत्वाचं आहे. तर यानंतरचा जो नवीन उपघटक आहे पहिल्या युनिट मधला, तो आहे शैक्षणिक उद्दिष्टे व अध्ययन फलनिष्पत्ती, एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह अँड लर्निंग आउटकम्स. आता हे अध्ययन फलनिष्पत्ती म्हणजे काय, शैक्षणिक उद्दिष्ट ही तर तुमच्या ओळखीची झालेली आहे, पण अध्ययन फलनिष्पत्ती म्हणजे काय, तर तुम्ही जे उद्दिष्टांच्या समोर स्पष्टीकरणे लिहिलेली आहेत ती म्हणजेच अध्ययन फलनिष्पत्ती आहेत. फक्त शब्दांचा किंवा भाषेचा फरक पडलेला आहे. आता अध्ययन अनुभूती म्हणजे काय, आता हे पाहूया आपण. अध्यापनाची उद्दिष्टे ठरविल्यानंतर अध्यापक जो आहे तो अध्ययन अनुभूतीद्वारे उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतो. यशस्वी अध्यापनानंतरच म्हणजे ठरविलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये घडून येणाऱ्या बदलालाच अध्ययन निष्पत्ती म्हणजेच ते स्पष्टीकरण, अध्ययन निष्पत्ती असे म्हणले जाते. या अपेक्षित वर्तन बदलाचा विचार उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टिकोनातून केला जातो आणि त्यांनाच उद्दिष्टांचे अध्ययन फलनिष्पत्तीच्या स्वरूपात केले जाणारे स्पष्टीकरण असे म्हणतात. म्हणजेच काय, तर थोडक्यात म्हणजे लर्निंग आउटकम्स म्हणजे तुम्ही जी स्पष्टीकरणे लिहितात तीच स्पष्टीकरणे. ही स्पष्टीकरणे विद्यार्थी वर्तनाच्या संदर्भात असतात, ही शिक्षकांच्या संदर्भात नसतात. तुम्ही पहा लिहिलेलं आहे, ज्ञानच्या समोर विद्यार्थी व्याख्या सांगतो, हे जे काय आहे विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहे. एखादं उद्दिष्ट साध्य झालं हे विद्यार्थ्यांच्या ज्या वर्तन बदलाद्वारे स्पष्ट होते त्या विशिष्ट वर्तन बदलाला त्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण असं म्हणतात. आता स्पष्टीकरण ही विद्यार्थ्याच्या सर्वात शेवटच्या वर्तन बदलाची रिलेटेड असतात. यात विद्यार्थ्याचे जे प्रारंभिक वर्तन बदल असते त्याचा विचार केलेला नसतो. म्हणजे डायरेक्ट आपण शेवटी सांगतो की विद्यार्थी डॅश डॅशची व्याख्या सांगतो किंवा डॅश डॅशचे सूत्र सांगतो किंवा डॅश डॅशची नावे सांगतो. अशा प्रकारे आपण उद्दिष्टे त्यांची स्पष्टीकरणे लिहित असतो. लर्निंग आउटकम्स म्हणजे काय, तर तुम्ही जी स्पष्टीकरणे लिहिलेली आहेत थोडक्यात तीच. आता ही जी स्पष्टीकरणे आहेत ही कशी लिहायची, हे लिहित असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. म्हणजे तुम्ही जी स्पष्टीकरणे लिहितात आता त्यामध्ये तुम्हाला काय चुका झाल्यात हे दिसून येईल. बघा, पहिले कोणती काळजी घ्यायची, तर जे स्पष्टीकरणाचं विधान आहे ते एकवचनी असावं. स्टेटमेंट शुड बी सिंग्युलर.
स्पष्टीकरण लिहिताना अपेक्षित वर्तन बदल एका विद्यार्थ्याच्याच संदर्भात लिहावा, कारण वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा वर्तन बदल आता ही एकवचनी जे आहे स्टेटमेंट्स कसे असावे एकवचनी, हे कशासाठी असतं, कारण आपण त्या एकाच विद्यार्थ्याला गृहीत धरून आपण ती उद्दिष्टे समोर ठेवलेली असतात. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा वर्तन बदल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तो वर्तन बदल घडून येणारच आहे, परंतु तिथे मग कोणती भाषा वापरायची, एकवचनी. सांगतील, करतील असे सामूहिक वर्तन दाखविणारे जे शब्द असतात ते वापरू नयेत. विद्यार्थी हे एकत्रितपणे उत्तर देत नसतात कधीच. आपण ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारतो त्यावेळेस तो स्वतंत्रपणे त्याचं उत्तर देतो किंवा कृती करतो. त्यामुळे विधान जे आहे स्पष्टीकरणाचं विधान ते एकवचनी असावं. यानंतर बघा दुसरा पॉइंट आहे निश्चित वर्तन दर्शक असावे. कसे असावे ते? वर्क शोविंग स्पेसिफिक बिहेवियर चेंज. वर्तन बदलाच्या विधानात क्रियापद हे निश्चित वर्तन बदल दर्शविणारे असावे. मानसिक प्रक्रिया दर्शविणारे क्रियापद इथे वापरू नये. म्हणजे कशी? जाणतो, समजतो, जाणून घेतो, ओळखतो यासारखे जे मानसिक प्रक्रिया दर्शविणारे शब्द आहेत या शब्दांचा वापर करू नये. त्यापेक्षा सांगतो, दाखवतो, करतो, ओळखून सांगतो, आकृती काढतो असे स्पेसिफिक वर्तन दाखविणारे जे शब्द असतात तेच शब्द इथे वापरायचे असतात. यानंतरची काळजी अशी घ्यायची असते की ते नेमक्या परिस्थितीची नोंद करणारे विधान असावेत. शोईंग स्पेसिफिक सिच्युएशन. विद्यार्थी वर्तनातील अपेक्षित बदल नेमका कोणत्या परिस्थितीत पाहायला मिळेल हे त्या विधानातून दिसलं पाहिजे. परिस्थितीची नोंद केल्यानंतर किंवा परिस्थितीत नोंद केल्याने त्यात अधिक नेमकेपणा येतो. आता फक्त नकाशा वाचन करतो असं न म्हणता भारताच्या नकाशात दिल्ली दाखवितो असं एक स्पेसिफिक म्हणजे नेमक्या परिस्थितीचा तुम्हाला वर्णन करायचं आहे. यानंतर बघा प्रत्येक उद्दिष्टासाठी स्वतंत्र वर्तन बदल अपेक्षित आहे. एका उद्दिष्टासाठी एकच वर्तन बदल नोंदवावा. एकापेक्षा जास्त वर्तन बदल एकत्रित करू नयेत. प्रत्येक वर्तना बदलासाठी स्वतंत्र विधान वापरावे. आता एक उदाहरण पहा. त्रिकोणाचे प्रकार ओळखून त्रिकोण काढतो असे स्पष्टीकरण लिहिले आहे. समजा आपण त्रिकोणाचे प्रकार ओळखून त्रिकोण काढतो, याच्यामध्ये दोन उद्दिष्ट आहेत. हे विधान जे आहे हे दोन उद्दिष्टांना अनुसरून दाखविलेलं आहे. कसं? त्रिकोणाचे प्रकार ओळखतो याच्यामधून काय होतं? आकलन हे जे उद्दिष्ट आहे हे साध्य होतं. पण त्रिकोण काढतो हे जे आहे यातून काय होतं तर कौशल्य हे उद्दिष्ट दिसून येतं. त्यामुळे यांच्यासाठी स्वतंत्र विधानं करावी, एकच विधान करू नये. त्रिकोणाचे प्रकार सांगतो आणि नंतरचं काय करावं? दिलेल्या प्रकारच्या त्रिकोणाची आकृती काढतो. अशा प्रकारे स्पष्टीकरण लिहिताना जर आपण काळजी घेतली तर ते अधिक स्पष्ट होतं आणि आपली जी स्पष्टीकरण आहेत ती अधिक योग्य प्रकारे लिहिल्या जातात. आता जी उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे आहेत त्याचं योग्य रूप कसं आहे हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते. बघा इथं काय केलेलं आहे? ज्ञान लिहिलेलं आहे आणि खाली त्याचं स्पष्टीकरण लिहिलेलं आहे. हे जे ज्ञान आहे हे कोणाच्या दृष्टीने आहे? हे शिक्षकाच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे आपण एक आता हे पहिलं जे उदाहरण पहा, ग्रेट ब्रिटनचे स्थान व विस्ताराची माहिती देणे. शिक्षकाने अध्यापन करत असताना जी उद्दिष्टे सर्व ठरविलेली आहेत, पहिले त्याचं सामान्य रूप नोंदवायचं असतं. म्हणजे सामान्य रूप हे कोणतं आहे? इथे ज्ञान. या सामान्य रूपाचं डिटेल रूप कसं केलेलं आहे? सविस्तर स्वरूप म्हणजे ज्ञान, पण कशाचं ज्ञान करून द्यायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांना हे एका शिक्षकाच्या दृष्टीने विचार करायचा आहे. ज्ञान हे सामान्य रूप आहे आणि मला विद्यार्थ्यांना कशाचं ज्ञान करून द्यायचं आहे तर ग्रेट ब्रिटनचे स्थान व विस्तार याची माहिती मला विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. आता या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण, हे स्पष्टीकरण कोणाच्या दृष्टिकोनातून असतं? हे स्पष्टीकरण असतं विद्यार्थ्यांच्या. कारण मी जे वरती उद्दिष्ट ठरविलेलं आहे ते मला कोणामधून साध्य करून घ्यायचं आहे? ते विद्यार्थ्यांमधून साध्य करून घ्यायचं आहे.
तर मी तिथे त्या स्पष्टीकरणाच्या समोर त्याला काय रूप देणार, ग्रेट ब्रिटनचे स्थान व विस्ताराची माहिती किंवा विस्तार सांगतो. हे काय झालं, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातील उदाहरण झालं. म्हणजे आपण जी उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे लिहितो ती अशा स्वरूपाची असतात, पण आपण डायरेक्ट काय करतो, ज्ञान लिहितो आणि डायरेक्ट त्याचं पुढचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण डायरेक्ट विद्यार्थ्याच्या दृष्टीने लिहितो. म्हणजे पहिले ज्ञान हे शिक्षकाच्या दृष्टीने लिहायला पाहिजे, कशाचं ज्ञान आहे, आणि स्पष्टीकरण हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून असायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं उद्दिष्टांचं आणि स्पष्टीकरणाचं स्वरूप कसं असायला पाहिजे. हे एक इंग्लिश मधलं पण एक उदाहरण आहे. काही आपल्याकडे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत. नॉलेज हे कशाशी रिलेटेड आहे, तर हे टीचरशी रिलेटेड आहे. कशाचं, टीचर काय ठरवणार आहे, टू गिव्ह इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द नेचर ऑफ प्रोजेक्ट, हे एक उदाहरण झालं. आणि स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी त्यांचं स्पेसिफिकेशन काय लिहितील, की स्टुडंट टेल्स द नेचर ऑफ प्रोजेक्ट. ठीक आहे, आता यानंतर आपण जी काल उद्दिष्टे पाहिलेली आहेत ब्लूम्स टेक्झॉनॉमी मध्ये 3 क्षेत्र पाहिलेली आहेत, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्र, आणि त्यांची त्या प्रत्येक क्षेत्रातील उद्दिष्टे पाहिलेली आहेत. आता त्यापैकी मी महत्वाची उद्दिष्टे सांगितलेली होती तुम्हाला, की ही वर्गाध्यापनाच्या दृष्टीने महत्वाची उद्दिष्टे असतात. ती कोणकोणती, ज्ञान, आकलन, उपयोजन, एक रसग्रहण होतं ते भाषेशी निगडित जास्त प्रमाणात असते, आणि एक कौशल्य. ही इतकी उद्दिष्टे वर्गाध्यापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असतात. तर आता या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण कसं लिहायचं हे काही उदाहरणांच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आता पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञान. तर या ज्ञानांच्या समोर तुम्ही स्पष्टीकरणे कसं लिहिणार. विद्यार्थी धातूंची नावे सांगतो. बघा, यामध्ये एक वचन पण आलेलं आहे, एक निश्चित स्वरूप आलेलं आहे, परिस्थिती त्याच्या नावे सांगतो, पण त्याची धातूंची नावे सांगतो. बघा, नंतर विद्यार्थी समानार्थी शब्द सांगतो. याला अजून स्पेसिफिक तुम्हाला रूप येऊ शकतं. बघा, अजून एक उदाहरण, विद्यार्थी नैसर्गिक प्रदेश सांगतो. म्हणजे ही जी उद्दिष्ट आपण पाहिलेली आहेत त्यांची स्पष्टीकरण कशी लिहायची, मी फक्त यांची तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या पाठ्यघटकाच्या हिशोबाने किंवा त्याला अनुसरून त्यामध्ये तुम्ही बदल करून घ्यायचा आहे किंवा ती लिहावयाची आहे. बघा, विद्यार्थी सूत्र सांगतो. विद्यार्थी भौमितिक आकृत्यांची नावे सांगतो. ही सर्व काही ज्ञानाच्या दृष्टीने आहे. अजून विद्यार्थी शाकाहारी प्राणी सांगतो. वाक्प्रचार सांगतो. नागरिक शास्त्रातील नियम सांगतो. एखादं गणितातील नियम आहे ते विद्यार्थी सांगतो. विद्यार्थी शास्त्रज्ञ व त्यांचा शोध सांगतो. त्या उपकरणाचे कार्य सांगतो. विद्यार्थी अक्षांश व रेखांश सांगतो. अशा प्रकारची स्पष्टीकरण ही ज्ञान मध्ये दिली जातात. यानंतर बघा, वर्गाध्यापनाचं दुसरं उद्दिष्ट होतं आकलन. आकलनाची आपण आकलन या उद्दिष्टासाठी स्पष्टीकरणे कशी नोंदवतो. विद्यार्थी वाक्प्रचाराचा अर्थ स्वतःच्या शब्दात सांगतो. ज्ञानामध्ये काय असतं, विद्यार्थी प्राथमिक स्तरावर असतो, तो फक्त स्मरणशक्तीच्या आधारे उत्तर देत असतो. आकलनामध्ये काय करतो, तो त्या स्मरणशक्तीच्या आधारावरती न जाता तो त्याच्या पुढच्या पायरीवर असतो आणि तो तिथे स्वतःच्या शब्दात सांगत असतो. काहीतरी गोष्ट आठवून त्याचा विचार करून स्वतःच्या शब्दात उत्तर देत असतो. यानंतर विद्यार्थी सूत्राचा अर्थ सांगतो. विद्यार्थी भौगोलिक घटनेचा अर्थ सांगतो. विद्यार्थी आकृतीतील दोष दाखवतो. विद्यार्थी व्यक्ती व समाज यातील संबंध स्पष्ट करतो. फरक स्पष्ट करतो. एखाद्या घटनेचं कारण देतो. वर्गीकरण करतो. एखादी आकृती आहे त्याच्यातील दोष दाखवतो. पाठाची मध्यवर्ती कल्पना सांगतो. भौगोलिक घटनांची तुलना करतो. ऐतिहासिक घटनांची तुलना करतो. ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी सांगतो. अशा प्रकारची स्पष्टीकरण जी आहेत ती आकलनाच्या संदर्भात आहेत. यानंतर बघा, वर्गाध्यापनाचं तिसरं उद्दिष्ट उपयोजन. याची स्पष्टीकरणे कशी लिहितात. विद्यार्थी पोस्टाचे किंवा बँकांचे व्यवहार करतो. उपयोजन म्हणजे काय, तर विद्यार्थी इथे जे त्यांनी नॉलेज मिळविलेलं आहे
त्या नॉलेजचा तो उपयोग स्वतः प्रत्यक्ष व्यवहारामध्ये करतो, त्याला उपयोजन असे म्हणतात. मग इथे बघा, विद्यार्थी पोस्टाचे बँकांचे व्यवहार करतो, विद्यार्थी सूत्राच्या साहाय्याने घनफळ काढतो, विद्यार्थी दिलेल्या माहितीचे वर्गीकरण करतो, विद्यार्थी भौगोलिक घटनांची कारणे सांगतो, विद्यार्थी अलंकाराचा उपयोग करून लेखन करतो. अशी वेगवेगळी जी स्पष्टीकरणे आहेत ही उपयोजनासाठी वापरली जातात किंवा उपयोजन या स्पष्टीकरण या उद्दिष्टासाठी अशा प्रकारची विधाने ही आहेत केली जातात किंवा स्पष्टीकरणे अशी लिहिली जातात. बघा, यानंतर काय आहे, रसग्रहण, ऍप्रिसिएशन. रसग्रहण म्हणजे काय, एखाद्या जो कंटेंट शिकविलेला आहे त्याचा म्हणजे काय, त्याचा आनंद घेणे, थोडक्यात त्याचा सहवास जो आहे तो अनुभवणे, असं थोडक्यात असं सांगता येईल रसग्रहण म्हणजे काय. तर रसग्रहण हे शक्यतो मराठी भाषा, हिंदी किंवा इंग्रजी म्हणजे भाषा विषय जे आहेत यांचे स्पष्टीकरण लिहिण्यासाठी रसग्रहण हे उद्दिष्ट ठरविलं जातं. बघा, वाङ्मयातील विविध रसांचा आस्वाद घेणे, भाषेमध्ये ही रस असतात वेगवेगळी. विद्यार्थी कविता ऐकताना रंगून जातो, गणितातील संख्यांच्या मांडणीचा चमत्कृतीने हरखून जातो, विद्यार्थी भौगोलिक घटनांमध्ये रस घेतो, विद्यार्थी ऐतिहासिक महापुरुषांच्या गुणांचा स्वतःहून स्वीकार करतो. इथे कसं केलेलं आहे, थोडक्यामध्ये जे काही शिकवलेलं आहे ते त्याचा रस घेणे, आनंद घेणे आणि त्यातून समजून घेणे, त्या आनंदामध्ये म्हणजे ते जे समोर जो घटक शिकवणं सुरू आहे त्याच्या आनंदामध्ये दंगून जाणे हे असतं रसग्रहण. बघा, यानंतर काय आहे, कौशल्य. कौशल्य हे कशातलं उद्दिष्ट आहे, क्रियात्मक क्षेत्रातलं एक उद्दिष्ट आहे. क्रियात्मक क्षेत्रातील सर्व उद्दिष्टांपैकी कौशल्य आत्मसात करणे हे म्हणजे सर्वात शेवटचं जे आहे ते ही पायरी आहे. याच्यामध्ये काय स्पष्टीकरण दिली जातात, विद्यार्थी सुवाच्य लेखन सहजतेने करतो, विद्यार्थी तोंडी आकडेमोड करतो, आकडेमोड करणे हे एक कौशल्य आहे, अत्यंत सुबक आकृती कमी वेळात व कमी श्रमात काढतो, विद्यार्थी श्रोत्यांसमोर सुवाच्य गायन करतो, तालासुरात गायन करतो, विद्यार्थी दिलेल्या ऐतिहासिक प्रसंगांचे उत्तम नाट्यीकरण करतो, हे इतिहासाशी रिलेटेड आहे. अशा प्रकारची जी स्पष्टीकरणे आहेत ती कौशल्याशी रिलेटेड असतात. तर आपण आजच्या तासामध्ये आपण काय शिकलेलो आहे, तर मूल्यमापनाची तत्वे शिकलेलो आहोत. मग शैक्षणिक उद्दिष्टे व अध्ययन फलनिष्पत्ती याचे आपण जी स्पष्टीकरण लिहिली जातात ती स्पष्टीकरण लिहिताना कोणती काळजी घ्यायची आणि वर्गाध्यापनाची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांची स्पष्टीकरण कशी लिहायची हे आपण आज शिकलेलो आहोत.